वसा जनसेवेचा। मलकापूरवरून बुलढाणाकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या निंबारी फाटानजीक राजवीर पेट्रोल पंपासमोर दोन दुचाकींमध्ये झालेल्या समोरासमोरील धडकेत राजूर येथील एका 35 वर्षीय तरुणाचा ऑन द स्पॉट मृत्यू झाला, तर मुक्ताईनगर येथील तरुण गंभीर जखमी झाला। आज 2 फेब्रुवारीच्या सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मलकापूर येथील डिलक्स फर्निचर येथे कार्पेंटर म्हणून कामाला असलेले आणि राजूर येथील रहिवासी असलेले शेख जावेद शेख हनीफ वय 35 वर्ष हे दररोज राजूर येथे मलकापूर येथे अपडाऊन करतात। आज 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे आपले काम आटोपून ते आपली दुचाकी क्रमांक MH27 K4395 वर स्वार होऊन मलकापूर येथून राजूरकडे जात होते। दरम्यान निंबारी फाट्यानजीक असलेल्या राजवीर पेट्रोल पंपासमोर विरुद्ध दिशेने म्हणजेच दाताळकडून मलकापूरकडे दुचाकी क्रमांक MH19 CH602 वर येणाऱ्या शेख जावेद यांच्या गाडीसोबत त्यांच्या गाडीची जोरदार धडक झाली। धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांचे चालक बॉल सारखे हवेत उसळल्या जाऊन रस्त्यावर फेकल्या गेले आणि दोघेही दुचाकी चालक रक्ताच्या धारोड्यात पडले। अपघात घडताच मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। दोन्ही जखमींना तातडीने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले, मात्र रुग्णालयात उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी तपासणी अंती शेख जावेद शेख हनीफ यांना मृत घोषित केले। तर दुसरी दुचाकी स्वार सागर सुधीर झांबरे वय 36 वर्ष राहणार मुक्ताईनगर जिल्हा जळगाव हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली। घटनेची माहिती मिळताच मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला सारत वाहतूक सुरळीत केली। वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणी पोलिसात कोणताच गुन्हा दाखल झाला नव्हता। शेख जावेद यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।